नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे बघा. तर लाडक्या बहिणींना आज लाडक्या बहिणींना 61,000 महिलांचा लाभ बंद तुमच्या नाव यादीत आहे ना किंवा नाही तर तुम्ही तपासू शकता बघा. तर या जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणी आहेत 61,000 लाडक्या बहिणी आहेत त्यांचं नाव जे आहे ते लाभ बंद झाले आहेत. तर तुमचं नाव नाही ना यादीत तर तपासून बघा. तर संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास ताईंनो पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओ तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी मोठी बातमी आहे. आणि बघा, आता 2 ते 3 दिवस झाले जे अजितदादा पवार आहेत लाडकी बहीण योजनेत म्हणजे लाडके भाऊ गेले आता लाडकी बहिणींचे असं समजून चला तुम्ही. कारण जेव्हा बी काही निधी पास व्हायचा तो निधीवर त्यांची सही असायची तेव्हा लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना पडायचे बघा, खात्यावर लाडक्या बहिणींना येत असेल. परंतु आता ही सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. त्यामुळे बघा, सर्वात दुःखदायक बातमी आहे ती. अजितदादा आता आपल्यामध्ये राहिलेले नाहीत बघा. लाडकी बहीण योजनेचे जे लाडके भाऊ आहेत ते आता राहिलेले नाहीत. परंतु तुम्ही पुढे बघा, ही योजना पुढे चालूच राहणार आहेत. आता त्यांचे पत्नी जे आहेत पत्नी आहेत तर ते सुद्धा पुढे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकता. त्यामुळे बघा, अशी चर्चा सर्वीकडे सुरू झालेली आहे बघा. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. लातूरमध्ये 61,000 महिलांचा लाभ बंद झालेला आहे बघा. 61,000 ज्या महिला आहेत त्यांचा लाभ बंद झालेला आहे. लाडकी बहीण योजनेतून नेमकं लाभार्थ्यांना लाभ बंद, केवायसीतील चुकीमुळे लाभ बंद झालेला आहे. आणि लातूरमधील 61,000 महिलांचा 2 महिन्यांचा हप्ता रखडलेला आहे बघा. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आलेली आहे. आणि लाडकी बहीण योजनेतील महिलांना के.वाय.सी करणे अनिवार्य केलेले होते. लाडकी बहीण योजनेत के.वाय.सी न केल्याने अनेक महिलांचे लाभ बंद झाले आहेत. दरम्यान के.वाय.सी करून देखील अनेक महिलांचा लाभ बंद झाला आहे. आणि के.वाय.सीमध्ये काही चुकी झाल्यात देखील अनेक महिलांचे लाभ इथं बंद होऊ शकतात बघा. मोठी बातमी आहे. सर्व लाडक्या बहिणींनी लाडक्या ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा. लाडकी बहीण योजनेतून अनेक लाभार्थ्यांचा लाभ बंद, के.वाय.सीतील चुकीमुळे लाभ बंद झालेला आहे. आणि लातूरमधील 61,000 महिलांचा 2 महिन्याचा हप्ता रखडलेला आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आली आहे आणि लाडकी बहीण योजनेतील महिलांना के.वाय.सी करणे अनिवार्य होते. तसेच लाडकी बहीण योजनेत के.वाय.सी न केल्याने अनेक महिलांचे लाभ बंद झाले आहेत. आणि दरम्यान के.वाय.सी करून देखील अनेक महिलांना लाभ बंद झाला आहे. आणि के.वाय.सीमध्ये काही चुकी झाल्यावर देखील अनेक महिलांचे लाभ बंद झालेले आहेत. लातूरमधील जवळपास 61,000 महिलांचे पैसे मिळालेले नाहीत बघा. किती? तर जवळपास 61,000 लाडक्या ज्या बहिणी आहेत त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. तसेच लाडकी बहीण योजनेतून तुम्ही बघू शकता, ही सर्वात मोठी बातमी आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा. लातूरमधील जवळपास 61,000च्या जवळपास लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत. आणि के.वाय.सीतील चुकीचा फटका बसलेला आहे. मागच्या 2 महिन्यांपासून लाडक्या बहिणींचं मानधन थकलेलं आहे. म्हणजे त्यांना 3,000 रुपये मिळालेले नाहीत बघा. अशा काही लाडक्या बहिणी की त्यांना अजूनपर्यंत 3,000 रुपये आलेले नाहीत. तर सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. लाडक्या बहिणींचे आर्थिक नियोजन कोलमडत असल्याने बहिणींना पुढे मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. अनेक महिलांनी ही के.वाय.सी करताना शासकीय नोकरी एकच कुटुंबात तर इतर महिलांना लाभ घेता असल्याचा पर्याय निवडलेला आहे. याचसोबत आधारला मोबाईल नंबर लिंक नसणे या कारणांमुळे मानधन थकवल्याचं सांगितलं जात आहे बघा. सर्वात मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. दुसरीकडे आता या लाडक्या बहिणींना दिलासा देण्यात आलेला आहे की आजपासून जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या मदतीने प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. यानंतर पुन्हा लाभांची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 5,67,559 महिला लाभार्थी संख्या आहे. आणि यातील 61,000 महिला ज्या आहेत ते नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता त्यांना मिळालेला नाही. सर्वात मोठी ही आताची क्षणाची मोठी बातमी आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा.
तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला पण दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळाले नाहीत का? का तुमचा फक्त जानेवारीचा हप्ता बाकी आहे? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.